त्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHRD UDIS प्लस मध्ये ड्रॉपबॉक्स मधून विद्यार्थी कशा प्रकारे क्लिअर करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तरी ड्रॉपबॉक्स हे आहे काय, सर्वात अगोदर आम्हाला माहित करून घेतलं पाहिजे. ड्रॉपबॉक्स म्हणजे जेव्हा तुमच्या लॉगिन मधून विद्यार्थी आउट करतो, तुम्ही लेफ्ट विथ TC करतो, तेव्हा दुसऱ्या शाळेमध्ये तो विद्यार्थी जाऊन शिकत आहे पण तेथे त्यांनी इन करून घेतले नाहीत, तेव्हा ते तुमच्या शाळेच्या लॉगिन मध्ये ड्रॉपबॉक्स मध्ये तो विद्यार्थी दाखवतो. ते दाखवल्यानंतर पण तुम्ही अनेक प्रश्न विचारत असाल की ते त्यांची चुकी आहे, त्यांनी इन करून घेतलं पाहिजे. तरी सुद्धा तुमच्या ड्रॉपबॉक्स मध्ये दाखवत असेल तर तुम्हाला क्लिअर करण्याचा ऑप्शन ते दिलेला आहे, त्यांनी तुम्ही तुमचा ड्रॉपबॉक्स क्लिअर करून घेऊ शकतो, त्यांची आपल्याला गरज नाही. तरी ते कशा प्रकारे क्लिअर करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरी सर्वात अगोदर आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर येथे MHRD UDIS प्लस म्हणून क्लिक करायचं आहे. MHRD UDIS प्लस मध्ये जाऊन आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. येथे बरेच असे ऑप्शन येतात. स्टुडंट मॉडेल आहे, स्कूल प्रोफाईल आहे, त्यानंतर टीचर्स मॉडेल आहे. आताच आपण सर्व टीचर्स मॉडेल, स्कूल प्रोफाईल आणि स्टुडंट प्रोफाईल बी कंप्लीट केलेलं आहे. तरी काही शिल्लक राहिलेलं काम आपल्याला स्टुडंट मॉडेलमध्ये कंप्लीट करायचं आहे. तरी आता इथे आपल्याला स्टुडंट मॉडेलला क्लिक करायचं आहे. स्टुडंट मॉडेलला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड विचारतो. युजरनेम तुमचा डॅशकोड असतो आणि MHRDचा पासवर्ड तिथे घालायचा आहे. मी ऑलरेडी एक शाळा लॉग इन केलेली आहे. इथे बघा, आता ही शाळा केलेला आहे. इथे शाळेमध्ये आता तुम्ही शाळा लॉग इन केल्यानंतर 2023-24 म्हणजे 23-24 ऑप्शनला क्लिक करून मध्ये जायचं आहे. ते अशा प्रकारे पेज ओपन होतो. पेज ओपन झाल्यानंतर इथे स्कूल डॅशबोर्ड आहे. स्कूल डॅशबोर्डमध्ये तुमचं सर्व प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी ओपन होतात. त्यानंतर स्कूल प्रोफाईल आहे, लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट आहे. या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटला क्लिक केल्यानंतर येथे ॲक्टिव्ह स्टुडंट, ड्रॉपआउट स्टुडंट्स आणि इनॲक्टिव्ह स्टुडंट अशा प्रकारे 3 ऑप्शन ओपन होतात. येथे आपल्याला ड्रॉपबॉक्स ऑप्शन क्लिअर करायचा म्हणून ड्रॉपबॉक्स स्टुडंटवर क्लिक करायचं आहे. ड्रॉपबॉक्स स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये जितके विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आहेत ते पूर्ण विद्यार्थी ओपन होतात. ते प्रत्येक विद्यार्थी आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्ती इथे कार्य काही करायचं नाही, शॉर्टमध्ये आहे कार्य, तरी लक्ष देऊन पहा. सर्वात अगोदर आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पुढे अपडेट म्हणून एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. या अपडेट ऑप्शनला कशा प्रकारे करायचं आहे, अपडेट केल्यानंतर तुमच्या ड्रॉपबॉक्स म्हणून विद्यार्थी क्लिअर होतात. कशा प्रकारे करायचं आहे बघा. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पुढे डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस म्हणून विचारलेला आहे. त्या ऑप्शनला इथे क्लिक करून घ्यायचं आपल्याला. क्लिक करून घेऊन इथे स्टुडंट स्टेटस विचारलेला आहे. स्टुडंट स्टेटसमध्ये जाऊन आपल्याला इथे 4-5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे. तर तो विद्यार्थी इनॅक्टिव्ह करायचा आहे तर मार्क इनॅक्टिव्ह म्हणून क्लिक करायचं आहे. नंतर लेफ्ट स्कूल विदाउट TC, जर तो TC न घेता गेलेला असेल तरी त्याला लेफ्ट स्कूल विदाउट TC करायचं आहे. जर विद्यार्थी लेफ्ट स्कूल विथ TC घेऊन गेलेला आहे आणि शाळा शिकत आहे, नॉन ड्रॉपआउट आहे तो, तर या 3rd ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अन्यथा जर लेफ्ट स्कूल विदाउट TC नॉन ड्रॉपआउट, TC घेऊन न जाता आणि तो ड्रॉपआउट नसेल तर या 4थ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर लेफ्ट स्कूल विथ TC करंटली मार्क ड्रॉपआउट, TC घेऊन जाऊन सुद्धा तो शाळा शिकत नाही तर ड्रॉपआउट आहे म्हणून समजायचं, त्याला 5व्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपल्याला जास्ती तर विद्यार्थी TC घेऊन जाऊन दुसऱ्या शाळेत शिकत असतात, त्याला नॉन ड्रॉपआउट, लेफ्ट स्कूल विथ TC नॉन ड्रॉपआउट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जास्ती तर तेच येतात म्हणून ते क्लिक करायचं आहे. आता येथे रिमार्कमध्ये इतके केल्यानंतर रिमार्कला खुला सोडायचं नाही. रिमार्कमध्ये विचारलेलं आहे, बरेच असे ऑप्शन दिलेले आहे. या ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला घालायचं आहे. कसं तर ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टड्स नॉट नोन, नंतर स्टडिंग इन अदर स्कूल इन सेम ब्लॉक, जर तुमच्याच तालुक्यामध्ये दुसऱ्या शाळेत शिकायचं असतं दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मायग्रेट टू अदर स्टेट, अदर ब्लॉक, डिस्ट्रिक्ट, जर तो दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात शिकत असेल तर 3rd ऑप्शन. मायग्रेट टू अदर स्टेट, दुसऱ्या राज्यामध्ये गेलेला असेल तर मायग्रेट टू अदर स्टेटला करायचं आहे. मायग्रेट टू अदर कंट्री, जर बाहेरल्या देशात शिकत असेल तर अदर कंट्री. नंतर दुसरे आणखी काय जर त्याच्यामध्ये असेल तर इथे बरेच असे ऑप्शन दिलेले आहेत बघा. गोन फॉर ITI आणि पॉलिटेक्निकला जर गेलं असेल तर तिथं करायचं आहे. गोन फॉर सम अदर
मोड फॉर स्टडी कोर्स, गोन फॉर स्टडिंग इन नॉन रेग्युलर मोड, गोन फॉर स्टडी ओपन स्कूल, रिकॉग्नाइज्ड स्कूल, अशा प्रकारे बरेच असे ऑप्शन दिले आहेत. त्या कोणत्याही एका ऑप्शनला म्हणजे तो विद्यार्थी कुठे शिकत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता जास्ती तर विद्यार्थी आपल्याला सेम ब्लॉकमध्ये शिकतात, अदर स्कूलमध्ये जातात, म्हणून ते आता हा विद्यार्थी सेम ब्लॉकमध्ये आहे, दुसऱ्या शाळेत आहे, म्हणून ते ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. तेवढं केल्यानंतर इथे पुढे एक ऑप्शन दिसत आहे अपडेट म्हणून. दोन ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे, स्टुडंट स्टेटस आणि रिमार्क. दोन्ही ऑप्शन झाल्यानंतर पुढे अपडेट म्हणून दिसत आहे. अपडेटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज विचारतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट, आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट द ड्रॉपबॉक्स स्टेटस फॉर धिस स्टुडंट. कन्फर्म मन करायचं आहे. जर तुम्ही घातलेली माहिती करेक्ट असेल तर इथं कन्फर्म मन करून आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हा विद्यार्थी तुमच्या ड्रॉपबॉक्समधून बाहेर निघतो. अशाच प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांचे ड्रॉपबॉक्स पुढे जे अपडेट म्हणून दिलेलं आहे त्या अपडेटवर त्याचे रिझन घालून आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे तुमच्या लॉग इनमध्ये किती ड्रॉपबॉक्स विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांचं तो क्लिअर करून घ्यायचा आहे. इतकं काम आपल्याला करायचं आहे. इतकं केल्यानंतरच तुमचा MHRD UDAS प्लसचा काम 100% पूर्ण होतो, अन्यथा हा काम पूर्ण होणार नाही. तरी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर हा कार्य तुम्ही पूर्ण करून घ्यावे. असेच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब